नमस्कार मित्रांनो. आज एक व्हिडिओ बनवायची वेळ आली. त्याचं कारण असं आहे की आज सकाळी जेव्हा मी ऑफिसला गेलो, मी ऑफिसला गेल्यावरती आपल्या चर्चा होतात, अरे निवडणूक आहे, निवडणुकीला कोणाला मतदान करायचं, कोण आपला विकास करेल, कोण नाही करणार, अशी चर्चा चालू असतानाच एक मित्र मला म्हणाला की मला मतदानाचा अधिकारच उरला नाही. मला तो जेव्हा म्हटला त्या गोष्टीचं कुतूहल वाटलं, रे असं का म्हणतोय. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो म्हटला, अरे माझ्या प्रभागातले सगळे नगरसेवक बिनविरोध निवडून आले. तर त्याला म्हटलं, मी जर निवडून आलेच तर मग तुला अधिकार तर हवा ना मतदान करायचा. तू नोटाला दाबशील, कुठल्या उमेदवाराला दाबशील, अधिकार तर आहे तुला. बिनविरोध आलं म्हणजे पर्याय नाहीये. मतदान हा अधिकार आहे. मग तो अधिकार तू कुठल्या उमेदवाराला मतदान करून देऊ शकतो किंवा नोटा हे बटन दाबून देऊ शकतो. पण मी आज बघतोय महाराष्ट्रात चाललंय की 68 नगरसेवक बिनविरोध म्हणून निवडून आले. मला कोण निवडून आलं, सत्ता पक्ष आलं, विरोधी पक्ष आलं निवडून, मला ह्या खोलात जायचं नाहीये. माझा फक्त म्हणणं एवढंच आहे की अधिकार जो मतदानाचा आम्हाला संविधानाने अधिकार दिला प्रत्येक नागरिकाला, तो बजावता यायला पाहिजे. आता जर एखादा विरोधकच नाहीये एखाद्या उमेदवाराला, लोकांना तो जर आवडत असेल तर लोक त्याला करतील, तो नसेल आवडत तर नोटाला दाबतील. पण अधिकार तर बजावता आला पाहिजे ना लोकांना. बट मी बघतोय की कोणी त्याविषयी बोलत नाही. निवडणूक आयोग बी त्याविषयी काय बोलत नाहीये. निवडणूक आयोग नेहमी लोकांना जागृत करतं की प्रत्येकाने बाहेर पडा, नागरिकांनी मतदान करा, तुमचा हक्क बजावा जो तुम्हाला संविधानाने दिलेला आहे. मग आज निवडणूक आयोग हे बोलताना दिसत नाहीये की उमेदवार कुठलाही बिनविरोध निवडून नाही येऊ शकत. तुम्ही तुमचा अधिकार निवडा, तुम्ही त्याला दिवा किंवा नोटाला दाबा. कारण की जर एखादा व्यक्ती एका प्रभागामध्ये जर एकच असेल तर जो मतदार मतदानाला जाईल त्याच्यासमोर दोनच पर्याय असतील, एक तर तो नोटा दाबेल किंवा त्या उमेदवाराला निवडून देईल. पण तो अधिकार तर द्यायला हवा ना निवडणूक आयोगाने. तर हेच एक समाज जागरूक निवडणूक आयोग करत असतं, ब्रँड अँबॅसिडर ठरवत असतं. निवडणूक आयोग अशी जर गाफील राहून आज 68 आलेत निवडून, उद्या 100 येतील, मग 200 येतील, असंच असेल तर मग मतदान हा अधिकार राहिलाच नाही. या विषयीचा खरंच निवडणुकांनी विचार केला पाहिजे की ज्याला आवडत असेल तो देईल त्याला, ज्याला नसेल आवडत तो देईल नोटाला. अधिकार तर द्या मतदान करायचा. अधिकार तर नाही तुम्ही आमच्या बाजून काढू शकत. निवडणूक आयोगाने अधिकार तर द्या मतदान करायचा. कोणालाही मतदान कोणालाही करू दे, नोटाला करू दे, त्या उमेदवाराला करू दे, अधिकार तर द्या. आज 68, 100, 200, 400 येतील एकच बिनविरोध निवडून. मग लोकांनी मतदान करायचंच नाही, मतदानाचा अधिकार बजावायचाच नाही. याबद्दल तर स्पष्ट निवडणूक आयोगाने करायला हवी. माझं ह्या माध्यमातून आपल्या जो प्रिंट मीडिया आहे, जे न्यूज चॅनल आहेत, त्यांना पण माझं एकच सांगणं आहे की आम्ही जसं आमच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात ही गोष्ट आणि खतखत आहे, आम्ही कुठेही व्यक्त होऊ नाही शकत. पण न्यूज जे आपण म्हणतो की संविधानाचा 4था स्तंभ आहे, त्यांनी ह्याविषयी आवाज उठवला पाहिजे. लोकांचे जे प्रश्न आहेत मनातले ते घेतले पाहिजेत की जर असंच जर होत राहिलं तर मग मतदान ही प्रक्रिया संपून जाईल. जर लोकांना तुम्ही निवडणुकीला जाऊन मतदान करायचा अधिकारच जर काढत असाल, असे जर बिनविरोधची निवड लावून, तर मग काय अर्थ राहिला निवडणुकांना. आज नगरसेवकातली एखादी नगरपालिका सगळे बिनविरोध निवडून नगरपालिका येईल. नंतर एखादं राज्याचे विधानसभेचे आमदार बिनविरोध जाऊन एक राज्य बिनविरोधाचा मुख्यमंत्री बसेल. कुठलाही बिनविरोध सगळे आमदार येतील आणि त्यांचाच मुख्यमंत्री बनेल. भविष्यात असंही व्हायला नको की सगळे खासदार बिनविरोध निवडून येतील आणि मुख्य पंतप्रधान बसेल. हे जर अधिकार तर द्यावा. मतदानाचा अधिकार ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ते एखाद्या उमेदवाराला देवो किंवा लोक जाऊन नोटाला दाबो, पण मतदानाला अधिकार गाजवता आला पाहिजे, अधिकार देता आला पाहिजे. आणि जर हा अधिकार जर आत्ताच्या निवडणुकीमध्ये लोकांना जर कळालं
की निवडणूक यंत्रणा ही अशीच राबवली जात असेल, निवडणूक आयोग याच्यामध्ये लक्ष देत नसेल, इथून पुढे लोक मतदानाला पण येणार नाही. आणि इथून पुढे माझं तर म्हणणं आहे की इथून पुढे मग निवडणूक आयोगाला जनजागृती करूच नाही की लोकांनी बाहेर पडा, मतदान करा, हा तुमचा अधिकार आहे, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचं योगदान महत्वाचं आहे, तुमचा अधिकार महत्वाचा आहे. म्हणून माझं निवडणूक आयोगाला आणि आपल्या न्यूज जे चॅनल्स आहेत त्यांना मला कळकळीची विनंती आहे माझ्याकडून की तुम्ही बाबांना थोडं याच्यामध्ये लक्ष द्या आणि जरा जागरूकता निर्माण करा की बिनविरोध असं काही नसतं. तुम्हाला तुमचं विकासाचा जो काय अजेंडा आहे तो लोकांसमोर मांडावा लागेल. तुम्ही एकटे जरी असाल, त्या प्रभागामध्ये उमेदवारी घेऊन उभे राहिलेले, तर तुमचा विकासाचा अजेंडा काय आहे, तुम्ही ह्या प्रभागासाठी काय काम करणार आहात, हे लोकांना पटवून दिलं पाहिजे. त्याच्यावरती लोक ठरवतील तुला द्यायचं की नोटाला द्यायचं, पण लोकांना त्यांचा अधिकार हा देताच आला पाहिजे मतदानाचा. त्यामुळे तुम्ही कोणालाही बिनविरोध असं निवडून नाही देऊ शकत. हेच माझं म्हणणं आहे. हे एवढं मी बोलून इथे थांबतो आणि निवडणूक आयोग आणि जो आपला प्रिंट मीडिया आहे, न्यूज चॅनल्स आहेत, न्यूजपेपर्स, यांना पण म्हणतो की तुम्ही या संविधानाचे 4थे आधारस्तंभ आहात. तुम्ही हा आवाज उठवा, लोक तुमच्या बाजूने उभी राहतील, पण मतदानाचा त्यांचा अधिकार देतील आणि बजावतील. जय महाराष्ट्र.